नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फणसाचं लोणचं करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे इथं जवळपास मी अर्धा किलो फणस घेतला. फणसाचे आपल्याला मीडियम आकाराचे काप करून घ्यायचे आहे. तुम्ही आवडीनुसार लहान मोठे करू शकता. फणस स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवून द्यायचं. पुन्हा मी फणसाला उकळणार आहे. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण चम्मच मीठ घातलं, अर्धा चम्मच हळद घालायची आणि आपल्याला या पाण्यामध्ये आपण जे फणसाचे काप केले ते काप आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनटं शिजवायला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी फणसाचे सर्व काप पाण्यामध्ये घालून घेतले. तर अशा प्रकारे आपण फणसाचे काप छान 5 ते 6 मिनटं शिजवून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहे आणि नंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. खूप जास्त प्रमाणात आपल्याला या स्टेजला फणस कुक करायचं नाही आहे, खूप जास्त प्रमाणात शिजवायचं नाही आहे. जर तुम्हाला चेक करायचं झालं तर अशा प्रकारे एखादी फणसाची फूड तोडून बघा. अगदी सहज तुटत आहे, म्हणजे इथं आपला फणस तयार आहे. नंतर मी इथं फणसाचे काप चाळणीमध्ये काढून घेते. तर आपल्याला अशा प्रकारे फणस चाळणीमध्ये काढून घ्या आणि पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडावर हे फणसाचे काप असे अगदी व्यवस्थित छान तुम्हाला सुकवायला ठेवायचे आहे. आणि हे काप तुम्हाला उन्हामध्ये जवळपास 3 ते 4 तासासाठी पूर्णपणे कोरडे करायची आहे, वाळवून घ्यायची आहे. तर इकडे आपले काप उन्हामध्ये सुकत आहे, तोपर्यंत आपण मसाला करूया. तर मसाल्यासाठी अगदी आपण घरातला जो रेग्युलर आपला छोट्या आकाराचा चम्मच असतो त्या चमच्याने अर्धा ते पाऊण चम्मच जिरं घेतलं, अर्धा ते पाऊण चम्मच मोहरी घेतली, 2 चम्मच सोप घेतली, जी जाडसर हिरव्या कलरची सोप असतो आपली रेग्युलरवाली ती सोप घ्यायची. अर्धा चम्मच मेथीदाणे घेतले. मेथीदाण्याचं प्रमाण कमी करा, नाहीतर लोणचं कडवट मारेल. आणि 2 चम्मच साबूत धने घेतले. तर सर्व मिश्रण छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं मसाला भाजून झालेला आहे आणि आपल्याला हा मसाला थंड करण्याकरिता साईडला ठेवून देऊया. आता मी इथं गॅस बंद करून फक्त आपल्याला गरम कढईमध्ये मोहरीची डाळ घालायची आहे. ही डाळ फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. गरम कढईमुळेची डाळ भाजल्या जाईल. डाळीमध्ये काही ओलावा वगैरे असेल तर तो निघल्या जाईल. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वस्तू जर भाजून वापरली तर त्याच्यातला ओलावा अजिबात राहणार नाही आणि लोणचं टिकण्यास मदत होईल. वर्षभर लोणचं टिकल्या जातं, अजिबात बुरशी लागत नाही. चला तर मग इथं आपली मोहरीची डाळ पण भाजून झाली. आपण त्याच कढईमध्ये लोणच्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे, तर तो तेलसुद्धा आपण गरम करून घेऊया. आणि जोपर्यंत तेल गरम होतो तोपर्यंत आपण इकडे मसाला पिसूया. तर अशा प्रकारे इथं आपण मसाला पिसण्यासाठी एका मिक्सरच्या पात्रामध्ये मी सर्व मसाला घातला आणि आपल्याला या मसाल्यामध्ये आपण जी मोहरीची डाळ आहे तीसुद्धा घालणार आहोत. तर ही मोहरीची डाळ मी अजिबात पूर्ण न घालता फक्त 2 चम्मच घालणार आहे. तुम्हाला जर मोहरीची डाळ पूर्णपणे बारीक करायची असेल तर तुम्ही बारीक करूनसुद्धा घालू शकता. तर इथं मी फक्त 2 चम्मच घातली आहे. आणि आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी दरदरा पिसायचं आहे, अजिबात असं खूप बारीक पिसायचं नाही. अगदी 1 ते 2दा आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी आपला मसाला पण तयार आहे. इकडे तेल पण आपला गरम झालेला आहे आणि गरम झालेला तेल अगदी हलका कोमट असताना आपल्याला या तेलामध्ये सर्व मसाले घालायचे आहे. तर तेल खूप गरम नाही आहे, हलका कोमट आहे. तर त्या तेलामध्ये आपण सर्वात आधी अगदी थोडं मी हिंग घातलं आहे. तुम्ही हिंगाचं प्रमाण पुन्हा वाढवू शकता, पण मी अगदी थोडं चिमूटभर घातलं. आणि त्यात पुन्हा आपल्याला 7 ते 8 लसणाच्या कळ्या अगदी ठेचून घालायची आहे. तुम्ही कापून घातलं तरीसुद्धा चालू शकते. आणि नंतर इथं जवळपास अर्धा चम्मच मी हळद घातली आहे. आणि आपण जो लोणचा मसाला तयार केलो
तो लोणचं मसालासुद्धा आपल्याला घालायचा आहे. तर मी थोडं लोणचं मसाला साईडला ठेवत आहे. जर समजा तुम्हाला कमी वाटत असेल प्रमाण तर तुम्ही नंतर यामध्ये घालू शकता. नंतर अगदी 2 ते 3 चम्मच तिखट घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं. मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, त्यामुळे लोणचं टिकण्यास मदत होतो. आणि नंतर आपण यामध्ये मोहरीची डाळ घालणार आहोत. तर मोहरीची डाळसुद्धा मी थोडी साईडला ठेवली. समजा तुम्हाला वाटत आहे की मसाला थोडा कमी वाटत आहे तर तुम्ही मागूनसुद्धा घालू शकता. तर अशा प्रकारे आपण सर्व मसाला छान एकजीव करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं आपला अगदी लोणचा मसाला तयार झालेला आहे. मस्त असा सरसरीत मसाला तयार आहे. आणि हा लोणचं मसाला आपल्याला जवळपास पूर्णपणे थंड होण्याकरिता 1 ते 1.5 तासासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत. आणि नंतर यामध्ये आपल्याला सुकवायला ठेवलेले फणसाचे काप घालायचे आहे. चला तर मग इथं 1 ते 1.5 तास झाला आहे. तुम्ही बघू शकता लोणच्याचा मसाला अगदी मस्त घट्टसर आलेला आहे. मस्त 1 ते 1.5 तास तेलामध्ये मुरलेला आहे. आणि नंतर आपला इथं फणस पण सुकलेला आहे, अजिबात पाणी नाही आहे. आणि हा फणस सुकवायला मला जवळपास 5 ते 6 तास लागले आहे. जर तुम्हाला याहून जास्त वेळ लागत असेल तरी तुम्ही घ्या, पण फणस पूर्णपणे सुकवा. अजिबात पाण्याचा प्रमाण ठेवू नका, ओलावा ठेवू नका. जर तुम्ही यामध्ये ओलावा ठेवलं तर फणस आपला लोणचं खराब होण्याची भीती राहील. त्यामुळे पूर्णपणे सुकवा. अख्खा दिवस तुम्हाला लागत असेल तरी चालेल, पण फणस पूर्णपणे सुकवा आणि नंतरच मसाल्यामध्ये घाला. तर अशा प्रकारे इथं आपला अगदी झटपट मस्त असा फणसाचा लोणचा तयार होतो. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंच होतं, जर मसाला तुम्हाला वाटत असेल तुम्ही मागून घातलं तरी चालेल. आणि मी ठेवलासुद्धा, पण मला इथं मसाल्याची गरज वाटत नाही आहे. मी जो उरलेला मसाला आहे तो तसाच ठेवला, अजिबात घातलेला नाही आहे, कारण मसाला इथं भरपूर झालेला आहे. आणि आपला हा लोणचा अगदी मस्त तयार आहे. हा लोणचा तुम्ही लगेच खायला घेतलं तरी चालतो, 2 ते 3 दिवस ठेवलं तरीसुद्धा चालतो. आणि तुम्हाला लगेच जर खायचं असेल तर तुम्ही लगेच खाऊ शकता. तर अशा प्रकारे इथं आपला लोणचा तयार आहे. इथं मी लोणच्याला थोडं तेल पुन्हा नंतर घालणार आहे. आणि आपल्याला हा लोणचं स्टोअर कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काचेची बरणी घ्यायची आहे. काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची, घासायची, उन्हामध्ये 2 ते 3 तास वाळू घालायची, कोरड्या कपड्याने पुसायची आणि नंतरच यामध्ये लोणचं भरायचं. तर अशा प्रकारे तुम्ही लोणचं जर स्टोअर करून ठेवलं तर लोणचं वर्षभर खराब होत नाही, जशास तसा राहतो. अगदी बुरशी न लागता आपल्याला हा लोणचा वर्षभर टिकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण जेव्हा लोणचं बरणीमध्ये भरतो तेव्हा लोणच्याच्या बरणीमध्ये असं तेलाचा वर थर ठेवायचं. जवळपास 1 ते अर्धा इंच तेल वर येईपर्यंत लोणच्याला ठेवायचं, जेणेकरून लोणचं अजिबात खराब होत नाही आणि वर्षभर टिकतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.